बुलढाणा जिल्ह्यामध्ये स्वातंत्र्यानंतर असे अनेक गाव आहेत की त्या गावामध्ये आजही रस्त्यापासून जे गाव आहे ते कोसो दूर आहेत आणि त्यामुळे अनेक नागरिकांना त्याचा मोठा फटका जो आहे तो सहन करावा लागतो. आपण एका नायगाव या ठिकाणी देशमुखमध्ये आहोत. त्या रस्त्याची या ठिकाणी अक्षरशः चाळणी झालेली आहे. गेल्या जवळजवळ 21 वर्षापासून हा रस्ता पुढे झालेला नाही आणि रस्त्याची दुर्दशा आपण या थेट दृश्यामध्ये पाहू शकतो की कशाप्रकारे या रस्त्याची पूर्णतः चाळणी झालेली आहे. या ठिकाणून जात असताना शालेय विद्यार्थी असतील, रुग्ण असतील यांना मोठा त्रास सहन करावा लागतो. सर्वसामान्य नागरिक जे असतील, एकंदरीत जर आपण विचार केला तर जवळजवळ हा 4 किलोमीटरचा रस्ता आहे आणि देऊळगाव साखरशा त्यांना जे जवळ या ठिकाणी गाव आहे एकूण 7 किलोमीटरचं अंतर आहे. पण या 7 किलोमीटर अंतरासाठी त्यांना मोठा त्रास सहन करावा जावं लागतो आणि यामुळे या गाव सध्या तरी पिछाडीवर आहे. अनेक दुर्लक्षित बाबी आहेत. लोकप्रतिनिधी असतील यांनी सातत्याने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप जो आहे तो नागरिकांकडून या नागरिकांकडून होतो आहे. आणि यामुळे आता हे थेट दृश्य आपण आपल्या स्क्रीनवरती पाहू शकतो की हा 21 वर्षानंतर हे गाव जे आहे ते आजही या रस्त्यापासून वंचित आहे आणि या ठिकाणी जे चाळणी आहे ते रस्त्याची पूर्ण चाळणी झालेली आहे. या ठिकाणी नागरिकांचा जो उद्रेक आहे तो आपल्याला पाहायला मिळतो आहे. अनेक निवेदनं दिली, लोकप्रतिनिधीला यांनी सांगितलं की अशा प्रकारचा रस्ता झालेला आहे, मोठा त्रास या ठिकाणी सहन करावा लागतो. पण वारंवार या नागरिकांना या ठिकाणी जी यातना आहे या रस्त्यामुळं सहन करावी लागते. काही नागरिक आपल्यासोबत या ठिकाणी थेट या जोडलेले आहेत, जे समस्या या ठिकाणी मांडणार आहेत. जे मोठ्या संख्येने युवक असतील, या गावचे काही प्रतिष्ठित नागरिक असतील, तर या ठिकाणी काही युवक आहेत, यांच्याशी बोलणार आहोत. या गावचे नागरिक आहेत. काय सांगाल, हा कधीपासून रस्ता असा आहे जाणार? तर नायगाव देशमुख हे बुलढाणा जिल्ह्याचं शेवटचं गाव असून इथून जवळपास 95 किलोमीटर हे गाव जिल्ह्यापासून दूर आहे. समस्या जर पाहाल तर गाव हे पूर्ण समस्याने म्हणजे वेढलेलं गाव आहे. शासनाचं प्रशासनाचं कोणत्याही प्रकारचं इथं म्हणजे लक्ष नाही आहे. त्याच्यामुळे गावातलं म्हणजे या शासनापुढं करायचं काय? वारंवार निवेदन दिलेले आहेत, त्याचं काही प्रतिउत्तर येत नाहीत. लोकप्रतिनिधीला भेटलो, त्याचं काही प्रतिउत्तर येत नाही. एकतर जिल्ह्याचं शेवटचं गाव असल्यामुळे शाळेच्या विद्यार्थ्यांची अपसोय आहे, लाईनची व्यवस्था नाही आहे. म्हणजे प्रत्येक अशी एकही समस्या नाही की या गावामध्ये ही समस्या नाही आहे. आता या स्वतंत्र भारतामध्ये आपण 79 हा आपण वर्धापन दिन साजरा करत आहोत, स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. आणि ही जर समस्या आपण म्हणजे समृद्ध ग्राम म्हणून म्हटलं, शासन बोलतं, तर समृद्धी आम्हाला कुठं आहे हेच आम्हाला म्हणजे शंका वाटतंय. तशी आपली काय मागणी आहे? तर मला एकच असं म्हणायचं आहे की आपल्या लोकशाहीचा तिसरा जो बिंदू आहे, मीडियाकडे लक्ष देऊन मीडियाने जो आमची दखल घेतलेली आहे, या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचलेले आहेत. तर तसं शासनापर्यंत आमची जे रडतघराणं आहे, जे नागरिकांचं रडतघराणं आहे, ते शासनापर्यंत पोहोचून आम्हाला सुविधा देण्याची एक आमची अपेक्षा आहे. या रस्त्याची पूर्णतः चाळणी झालेली आहे. रुग्णांना मोठा त्रास या ठिकाणी सहन करावा लागत असणार आहे. शालेय विद्यार्थी आहे, काय सांगाल आपण? बिलकुलच सर, समस्या घेऊनच हे गाव जन्माला आलं आहे. बुलढाणा जिल्ह्याचं हे सर्वात शेवटचं गाव आहे आणि मेहकर तालुक्याचं सुद्धा शेवटचं गाव आहे. या गावाची दुर्व्यवस्था जर झाली, दुर्व्यवस्था समस्यांनी वेढलेलं गाव आहे. पण सर्वात मोठी समस्या आहे ही रोडची. बघा, जाता येताना समोरून जर गाडी आली तर दुसऱ्या गाडीला जाण्यासाठी सुद्धा रस्ता नाही की समोरच्यांनी गाडी कोणत्या साईडला टाकावी आणि आपण कोणत्या साईडला. त्यामुळेच अपघाताचं जे प्रमाण आहे ती फार या रोडनी झालेलं आहे. महिलांचे जे गर्भवती महिला आहेत, और मी तर सांगतो ना, 8 महिन्याची महिलांना जर दवाखान्यात न्यायचं तर त्यांची मधातच डिलिव्हरी होण्याची असे चान्सेस या रोडचे आहेत. म्हणून माझी शासनाला कळकळीची विनंती आहे की तुम्ही हा जो 4 किलोमीटरचा जो रस्ता 21 वर्षापासून प्रलंबित आहे, तो कमीत कमी कुठपर्यंत शासनाने इथपर्यंत, जसं मीडिया आमच्यापर्यंत पोहोचला तसे माझी शासनाला विनंती आहे की या रोडची जी दुर्व्यवस्था झालेली आहे ती कुठंतरी आमच्यापर्यंत या आणि आमची ही समस्यावर थोडंसं बघा. आम्ही सुद्धा या गावचे नागरिक आहोत, आम्हाला सुद्धा स्वातंत्र्य मिळालं आहे. अजून आम्ही सुद्धा स्वातंत्र्यामध्ये आलो की नाही हे अजून आम्हाला कळालेलं नाही. आमचं असं म्हणणं आहे शासनाला की विनंती जोडणं आहे. शासन कोणतंही असो, आम्हाला शासनाची गरज नाही, पण आमचं असं एक विनंती आहे की कळकळीची, की आमचा हा रोड आमच्या समस्यावर कुठेतरी निवारण झालं पाहिजे, अशी माझी आमच्या प्रतिनिधीला अशी विनंती आहे की त्यांनी आमचं गाऱ्हाणं हे शासनासमोर मांडावं, अशी माझी सर्व विनंती करतो गावकरी. काही युवक पण आहेत, काय सांगशील तू? काय स्थिती आहे गावाची? आमच्या गावाची स्थिती जर बघितली तर सगळ्यात महत्त्वाचा जर बघितला तर आमचा मुख्य रस्ता आहे नायगाव देशमुख ते देऊळगाव साखरशा रस्ता. तर आम्हाला जे विद्यार्थी असेल, ज्येष्ठ नागरिक असेल किंवा रुग्ण असेल किंवा गरोदर महिला असेल, यांना जर प्राथमिक उपचार घ्यायचा असेल किंवा प्राथमिक शिक्षण घ्यायचं असेल तर याला देऊळगाव साखरशालाच जावं लागतं. आणि देऊळगाव साखरशाला जाण्यासाठी हा मुख्य रस्ता आहे आणि मुख्य रस्ता एवढा रखडलेला आहे की 21 वर्षापासून याच्यावर पूर्ण खड्डे पडलेले आहेत. कधी कधी तर असं वाटतं की हा रस्त्यात खड्डा आहे की खड्ड्यात रस्ता आहे, हेच आम्हाला समजत नाही आहे.
प्रशासनाने केलेली आहे, लोकप्रतिनिधींना केलेलं आहे आणि एक मीडियाला सुद्धा त्यांनी आव्हान केलेलं आहे. LS मराठीसाठी गणेश सवडतकर, नायगाव देशमुख, मेहकर, बुलढाणा.